आज आज आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला दिलेले आज कॅन्डिडेट चांगले दिलेत आम्हाला। 14 गावला भोईरताई आहेत, पवणे गावला चांगले ताई आहेत, त्या ठिकाणी तर महेश आहे, आमची वहिनी आहे, सोळसकर वहिनी आहेत। एवढी चांगले उमेदवार आहेत त्या ठिकाणी, त्यांच्याकडे कोण आहे तिथे? कुठला कॅन्डिडेट सांगा भाऊ आम्हाला। प्रत्येकाला शिंदे साहेबांनी जिथे जिथे 14 गावची नेतृत्वासाठी भोईर जायला ठेवलेले, पवणे गावातल्या नेतृत्वासाठी चांगले जायला ठेवलेले। सुरबाई स्टूरचे ते महेश आणि वहिनी आहेत आमचे सोळसकर वहिनी, पण त्या ठिकाणी त्यांची कोण आहेत मला सांगा? त्यांच्याकडे कॅन्डिडेट आहेत का तुरबाई स्टूर मधले कोणतरी? मग का मतदान करायचं आपण? का करायचे? मग त्यांची दादागिरी, त्यांचे पैसे, ऍड्रेस गुन्हा दाखल करा, हे अशासाठी आपण अशा लोकांना आपण मतदान करायचे? मी तर हीच नाही, आता ह्याच्या पुढचे पण इलेक्शन ह्याच पद्धतीने मी प्रचार करणार आहे। आणि समोर कुठलाही आमदार येऊ दे, खासदार येऊ दे, फक्त शिवसेनेचंच काम करणार। यावेळेस जसं आतापर्यंत झालंय हे असं होता कामा नये। आता मला 8 नगरसेवक निवडून आणायचे, 14 गाव ते शिवाजीनगर, 14 गाव ते शिवाजीनगर 8 नगरसेवक निवडून आणायचे। तुमची तयारी आहेत ना सगळ्यांची? का पैशासाठी काय काम करायचे आपल्याला? एक पैसा कोणाची घ्यायची? जर दिले मग त्यांची ते काय टांगा पलटी घोडा फरार।